CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। सुमनताई पाटील, अनिताताई सगरे, शंकरदादा पाटील, हनुमंत आप्पा, तासगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष, कवठे मंकाळच्या आपल्या पक्षाचे तालुका अध्यक्ष, राज्य स्तरावरती आपल्या पक्षाचे काम करणारे पदाधिकारी, आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले RPI खरात गटाचे आदरणीय खरात साहेब, व्यासपीठावरील सर्वांचीच परवानगी घेत तासगाव व कवठे मंकाळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज हे व्यासपीठ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ आहे। किंबहुना माझ्या आयुष्याची नवी सुरुवात म्हणायला हरकत नाही। माझ्या आयुष्यातल्या पहिल्यांदाच या व्यासपीठावरून या मातीचे सुपुत्र क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, GD बापू लाड, तासगाव तालुक्याचे सुपुत्र विस पागे, आदरणीय वसंत दादा, राजाराम बापू, विठ्ठल दाजी, स्वर्गीय शेंडगे बापू, स्वर्गीय नानासाहेब सगरे, स्वर्गीय अण्णा सगरे, स्वर्गीय हाके बापू, स्वर्गीय पंडितराव काका जाधव, स्वर्गीय लक्ष्मीबाई शंकरराव घोरपडे ताई, DM बापू पाटील, गणपतराव आबा कोळी, दिनकर आबा, ज्यांच्या कष्टाने आणि ज्यांच्या रक्तघामातून हा तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघ घडला, अशा सर्व मान्यवरांना मी आज या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आबांचं नाव या यादीमध्ये घ्यायचं धाडस माझं झालं नाही, कारण आबा गेले, असं आबा गेल्यानंतर तुमच्या सर्वांच्या मध्ये राहून मला कधी वाटलं नाही, आणि ते गेले जरी असले तरी तुमच्यातल्या प्रत्येकानं मुलगा म्हणून माझ्यावर प्रेम केलेलं आहे, त्यामुळे आबांची कमी मला कधी जाणवली नाही। आज मी विधानसभेचा अर्ज भरतोय। उद्या या क्षेत्रामध्ये पुढे जात असताना ज्यांना प्रेरणास्थान आपण मानतोय त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची प्रतारणा कधी होणार नाही। अण्णाभाऊ साठेंचं साहित्य लक्षामध्ये घे, नरवीर उमाजी नाईकांचा शूरपणा लक्षामध्ये घे, बसव अण्णांचा विचार लक्षामध्ये घे,
अहिल्या देवींकडून आणि जिजामातांकडून मिळणारी प्रेरणा लक्षामध्ये घे. उद्या भविष्यामध्ये मी काम करत असताना तुमच्या सर्वांची मान यथेकिंचितही खाली जाऊ देणार नाही याची काळजी मी येणाऱ्या काळामध्ये निश्चित करायला घेईन. रोहित दादा आपल्या नेतृत्वामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये जाण्याची संधी मिळाली. या सगळ्यानंतर खऱ्या अर्थाने आईच्या बाबतीत बोलताना सुद्धा मला मनापासून आज भारावून येतंय. मी आल्यापासून बघतोय किंबहुना पदयात्रेत चालताना सुद्धा ती स्मिता दिदीच्या मुलाचा हात सोडायलाच तयार नव्हती, नातवाचा हातच घेऊन चालली होती. मी तिला भाषणाला उठताना सांगितलं माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेत, एवढं न बोलता बाकी काय बोलायचं ते बोल. मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघातल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमदार सुमनताई उभ्या असतील हा शब्द मी सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतोय. कारण गेल्या 9 वर्षामध्ये काय सोचलेलं आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन अनेकांनी तिच्या बाबतीत ती किती करू शकते, काय करू शकते या बाबतीत शंका व्यक्त केल्या. पण त्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन करण्याचं काम तिनं केलं. जे लोक टीका करत होते की बाईने घर सांभाळावं, मतदारसंघ सांभाळता येणार नाही, त्या सर्व स्वतःला पुरुष म्हणणाऱ्या मर्दांना लाजवेल असं काम तिने गेल्या 9 वर्षात करून दाखवलं. मी स्वतःला पुरुष म्हणणारा मुद्दामच म्हणेन, कारण बाजार समितीची निवडणूक आबा गेल्यानंतर झाली. आमदार सुमनताई, मी, स्मिता दिदी, सुरेश भाऊ आम्ही एका पागा गल्लीतल्या हॉलमध्ये आम्हाला बंद केलं गेलं. बाहेरून दगड टाकण्यात आले. कुठलं पुरुषत्व त्या पागा गल्लीत त्यांना सिद्ध करायचं होतं हे मला माहित नाही, पण ते सुद्धा सोसलं. त्याच्यानंतर संबंध राज्यामध्ये फिरत असताना मतदारसंघामध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे या भावनेने तिनं काम केलं. प्रसंगी जिथं कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो असं वाटतंय तिथं कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची तिची भाषा असायची. मला आठवतंय येरळ्याच्या पात्रामध्ये पाणी येत नाही म्हणून अनेक लोक सुमनताईंकडे आली, आंदोलन करण्याची भूमिका घेतली. आमच्या निमणीचे मस्के बापू होते, अनेक लोक त्या भागातली होती. काहीतरी करावं लागतंय म्हणून त्यांनी सांगितलं. काय तिच्या डोक्यात आलं माहित नाही, तिने पहिली भूमिका घेतली की मी पात्रामध्ये येऊन आमरण उपोषण करणार आहे. संध्याकाळी अधिकाऱ्यांना तिथे यावं लागलं. दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं. रोहित दादा, मला त्या नदी पात्राच्या कडेची गावातली माणसं आजही म्हणतायत की सुमनताई उपोषणातून उठल्यापासून आज अखेर नदीचं पाणी आटलेलं नाही. लोकांसाठी काम केलं पाहिजे. मतदारसंघातले सगळे घटक लक्षात घेत त्यांच्यासाठी घाम गाळला पाहिजे. ही भूमिका आणि हा विचार जेवढा वडिलांपासून मिळाला त्याच्यापेक्षा तो जास्त विचार माझ्या आईकडून मिळाला, म्हणून मला माझ्या आईचा अभिमान आहे. आबा व्यासपीठावरून अनेक वेळा म्हणायचे की प्रसंगाला सामोरं जात असताना माझ्या आजीनं जे सोचलं हे सांगत असताना माझी आई वाघीण आहे असं आबा छाती टोकून सांगायचे. आज ती संधी गेल्या 9 वर्षातल्या तुझ्या कार्यामुळे मला मिळाली आणि माझी आई सुद्धा वाघीण आहे हे सांगायची संधी मला तुझ्या कार्यातून मिळालेली आहे. मी आज आईच्या प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या 9 वर्षामध्ये
आबांच्या माध्यमातून काय काम झालं 2014 पूर्वी या बाबतीत मी फार बोलणार नाही. त्या बाबतीत आतापर्यंत आपण सर्वांनी माहिती घेतली. पण 2014 नंतर आम्ही सर्वांनी एक गोष्ट ठरवली होती की जे जे आबांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय, आदरणीय पवार साहेबांनी मध्यस्थी केली. पवार साहेबांनी या राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांना आम्हाला जोडून दिलं आणि ती मध्यस्थी करत असताना साहेबांनी त्यांना सांगितलं की आज एक विधानसभेचे सदस्य आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि असं असताना त्यांचा प्रश्न जर आपण लक्षामध्ये घेतला नाही तर विधानसभेच्या सदस्याचा आपण अपमान करतोय, त्या भागातल्या लोकांचा आपण अपमान करतोय. त्या प्रस्तावाला लगेच मान्यता देण्यात यावी. 1.5 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारला जाग आली. आमच्या 8 टीएमसी पाण्याला मंजुरी द्यायचा प्रयत्न त्यांनी करतो म्हणून सांगितलं. आम्ही प्रयत्न चालणार नाही म्हणून सांगितलं. पत्र मिळाल्यानंतरच आम्ही उठणारी भूमिका आम्ही घेतली आणि 1.5 दिवसाच्या उपोषणानंतर 8 टीएमसी पाणी मंजूर झालं असून जीआर त्यांना काढावा लागला. त्यातलं 1.5 टीएमसी पाणी हे माझ्या मतदारसंघासाठी आरक्षित झालं. टेंबू योजनेमध्ये जी गावं अधिकृतरित्या समाविष्ट व्हायची होती ती सगळी गावं झाली. भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाणी येणार आहे. पाण्याच्या माध्यमातून शेती चांगली होणार आहे. पण नोकऱ्यांचा प्रश्न अनेक ठिकाणी भेडसावणार आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एमआयडीसीची मागणी होती. पण महाराष्ट्रातल्या 2 रोहितांना एमआयडीसी साठी इतका संघर्ष करावा लागला. रोहित दादा मला मिळाली तरी तुम्हाला अजून मिळालं नाही. त्या खात्यावर माझी सही असेल. माझी इच्छाच आहे त्या खात्यात तुम्ही बसावं. तुम्ही एकदा त्या खात्यात बसला 10,000 मुलं या मतदारसंघातली मानेराजुरीच्या माळावरती जर नाही कामाला लावून दाखवली तर मी सुद्धा आर पाटलांचा पट्ट्या म्हणून शब्द देणार नाही. तुम्हाला राज्य पातळीवरच्या अडचणी होत्या म्हणून झालं नाही. मला मात्र इथल्या काही किरकोळ लोकांच्या अडचणी होत्या. त्यांनी घाट घातला होता. आबा एमआयडीसी करत असताना फक्त आबांना श्रेय जातं म्हणून एमआयडीसी होऊन दिली नाही, पण त्याचं श्रेय फक्त आबांना जात होतं. या मतदारसंघातल्या हजारो तरुणांचे हात बेकार ठेवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचा पान फेडल्याशिवाय इथली तरुण पिढी येणाऱ्या काळामध्ये गप बसणार नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज हे सांगतायत, वेगवेगळ्या ठिकाणी उभारतायत. मला असं कळालं की पुणे, मुंबई, दिल्ली अशा 3 ठिकाणाच्या पीआर टीम तासगाव सारख्या ठिकाणी आणलेल्या आहेत. माझी तासगाव कवठे मंकाळ मधल्या मतदारसंघातल्या गावगाड्यातली पोरं त्या पीआर टीमला बास आहेत. गेल्या 9 वर्षात या मतदारसंघात आम्ही काम केलेलं आहे. रुग्णसेवा आबांच्या माध्यमातून व्हायची. अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही सुद्धा रुग्णसेवा केली पाहिजे. कोरोनाच्या नंतर आम्ही काम चालू केलं. फक्त 3.5 वर्षामध्ये 5,600 ऑपरेशन गेल्या 3.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर आपल्या मतदारसंघातल्या सिंचनाचा प्रश्न जो काही आपल्याला भेडसावतोय त्याचं नीट टाइम टेबल करून इथल्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचा सिंचन योजना मी चालवून दाखवेन. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या एमआयडीसीच्या बाबतीमध्ये जे प्रश्न, अडचणीचे प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहेत ती एमआयडीसी मी उभी करून दाखवेन. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जो आवाज उठवणं गरजेचं आहे. लोकसभेमध्ये आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करून दिलेला आहे. आता विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करा, एवढीच विनंती मला तुम्हाला सर्वांना करायची आहे.
या मतदारसंघामध्ये काम करत असताना रोहित दादा एक पद्धत आहे की स्वतः काही काम करायचं नाही, दुसऱ्यांना आणलं की मी केलं म्हणून सांगायची पद्धत या मतदारसंघामध्ये जास्त आहे. गेल्या उन्हाळ्यात या मतदारसंघाची लोक सगळ्याच लाईन पूर्ण आहेत, सगळ्या स्कीम पूर्ण आहेत, फक्त पाणी मिळावं म्हणून अपेक्षा धरून होती, आज धरून होती. निकालानंतर महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला 850 कोटी हा आकडा सुद्धा छोटा वाटायला लागेल, एवढंच मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. रोहित दादांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना 3000 कोटींची कामं कर्जत जामखेडला केली असं मला ऐकायला मिळाले, असं ऐकायला मिळाले. पुढच्या काळामध्ये कर्जत जामखेड बरोबर तासगाव कोटे मंकाळचं नाव सुद्धा मी निश्चितपणाने यादीमध्ये येईल याची खात्री मी देईन. अनेक वर्ष तासगावचा रिंग रोड पूर्ण व्हावा अशी मागणी होती. आबांनी रिंग रोड मंजूर केला त्यावेळेस हेच लोक आडवे पडले, पण परत सरकार आलं त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना यांनी फसवून माघार घ्यायला लावली होती त्या शेतकऱ्यांना विनंती करत बसले, त्या शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही. थोडंफार आमच्या ते लक्षामध्ये आल्यानंतर मी गडकरी साहेबांना विनंती केली. रोहित दादा, मी दिल्लीला 17 वेळेला गेलो, 17 वेळेला गेलेल्याची 17 वेळेला आलेल्याची तिकीट सुद्धा मी काढून ठेवले पुरावा म्हणून. मला इच्छाच आहे यांनी यावं रिंग रोड वरती काहीतरी बोलावं. रिंग रोड मंजूर झाला, विट्यात गडकरी साहेब म्हणले इथल्या स्थानिक आमदारांनी रिंग रोड साठी प्रयत्न केलाय, तर या मातब्बरांनी गडकरी साहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणले गडकरी साहेबांचं वय झालंय ते अनावधानानं बोलले. आता आमच्या सारख्याचा अपमान चालतो, तुम्ही तुमच्या गावगाड्यातल्या कार्यकर्त्याचा अपमान करताय, आम्ही 30-35 वर्ष बघत आलेलो आहे. केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा ही माणसं सोडणार. दादा, अनेक मुद्दे आहेत. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर या मतदारसंघामधली 1 इंच जमीन अनधिकृतपणे कुणाच्या नावावर मी होऊन देणार नाही. या पद्धतीची सज्जता मी आज या ठिकाणी घेतो. सर्वसामान्य माणसाला त्रास देणारा अजून जन्माला यायचा आहे हे पुढच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत मी निश्चितपणाने दाखवून देईन. हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी अर्ज भरताना देतोय. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी आदरणीय ताईंच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली. 850 पेक्षा कोटींपेक्षा जास्त काम या मतदारसंघामध्ये करत त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आज काही PR टीमच्या माध्यमातून रोहित दादा हे सांगतायत की 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलं हा सवाल ते करतायत. ज्या गावामध्ये राहतात त्या गावाला पाण्याची वळचण सुद्धा आबांनी घातलेली आहे. रोज आंघोळ करताना यांनी एकदा आबांचं नाव घेतलं पाहिजे आणि मग मला विचारलं पाहिजे 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलंय. ज्या ग्रामपंचायतीमधून यांच्या गावातून हे कारभार चालवतात त्या ग्रामपंचायतीला सुद्धा आबांचा फंड आहे. आपण 5 वर्ष आमदार असताना 10 वर्ष खासदार असताना मी खुल्या व्यासपीठावरती कधी यायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 15 वर्षातली कामं सांगायची आणि मी माझ्या फक्त गेल्या 5 वर्षातली कामं सांगायची आणि मग 35 वर्षाचा हिशोब करायला मी व्यासपीठावर उभं राहायला तयार आहे. त्यामुळं माझी इथल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला विनंती आहे की आपण सर्वांनी सतत विवेक बुद्धीने विचार करत येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती